तुझी माझी यारी भाग 51. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात सावी ऋतिकला पाहत मनातच विचार करते की हा आज विचित्रच वागत आहे. गाढव तर आधीपासूनच आहे, पण मला वाटतंय पागलसुद्धा झाला. तर आतापासून पुढे. ऋतिक गातांनी सावीला प्रेमळ नजरेने बघत होता. सावी त्याला तसं पाहून थोडी कन्फ्यूज होती. ती त्याला काहीतरी बोलणारच होती की ऋतिक अचानक कार थांबवतो. सावी त्याला विचारते की गाडी का थांबवली. मी जाणून नाही थांबवली सावी, मला वाटते काही प्रॉब्लेम झाली, ऋतिक म्हणाला. काय, सावी साक्ट होत म्हणाली. आता आपण काय करायचं तुला माहिती तरी आहे का. आता या वेळेला इथं दूरपर्यंत कोणताच मेकॅनिक मिळणार नाही आणि आपण परत कसं जायचं, सावी त्याला म्हणाली. तर काय झालं, मी कॉल करून कोणाला तरी बोलावतो. तो असं म्हणतच कॉल लावतो, पण कॉल काही लागत नव्हता. तो सावीला बघतो. सावी त्याला रागाने घुरत होती. ऋतिकलाही काही समजत नव्हते. तो एक वेळ पुन्हा ट्राय करतो. तो म्हणतो, मला पागल समजतोय. सावी त्याला जोराने ओरडते. इथं नेटवर्क राहत नाही. ऋतिक तिच्या ओरडल्याने घाबरतो. तो बोलतो, यार रागाव तर नको, मी आहे ना. एक्झॅक्टली तू आहेस, मला तुझ्यासोबत यायलाच नाही पाहिजे होतं, सावी म्हणाली. मी आता कार दुरुस्त करतो, मला येते दुरुस्त करता, असं म्हणत तो कारमधून खाली उतरतो आणि कारला बघतो. सावी रागाने तिथंच बसली होती. असाच खूप वेळ जातो. ऋतिक कार दुरुस्त करण्यातच लागला होता आणि सावी तिथंच बसून होती. तेवढ्यात तेज पाऊस सुरू होतो. ऋतिक पावसाने पूर्णपणे ओला झाला होता आणि आपला उगाच कार दुरुस्त करत होता. सावी बघते पाऊस चालू आहे, तरीही ऋतिक पावसात कार दुरुस्त करण्यातच लागला आहे. तिला चांगलं वाटत नाही आणि ती कारमधून बाहेर येते. ऋतिक तिला पाहून तिच्याजवळ येत बोलतो, पाऊस जोराचा आहे, तू कारमध्येच बसून राहा. तो तिला असं सांगून आणखी कार दुरुस्त करायला जातो, पण सावी त्याचा हात पकडून बोलते, पाऊस जोराचा आहे, तुला माहिती आहे ना, चुपचाप अंदर बस. पण सावी, कार बिघडली तर मी दुरुस्त करतोय ना, तो म्हणतो. सावी त्याला जबरदस्ती कारमध्ये बसवते. दोघेही पावसाने भिजले होते आणि चूप होते. ऋतिक मनातल्या मनात खुश होत होता. आज सावी त्याच्या सोबत होती. तो मनातच देवाला धन्यवाद बोलत होता. हे देवा, आधी माझी कार बिघडवली आणि नंतर रिमझिम पाऊस. परफेक्ट प्लॅनिंग आहे देवा तुमची. मग तो सावीला म्हणतो, तू ओली झाली आहे, मागे एक टॅवेल आहे, तू ते घेऊ शकते. सावी मागे असलेली टॅवेल पकडू लागते, पण तिचे हात त्यापर्यंत पोहोचत नाही. ऋतिक तो बघतो. मी देतो. सावी मागेच पाहत टॅवेल घ्यायचा प्रयत्न करत होती आणि ऋतिकही मागे पलटतो. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघेही एकमेकांचा श्वास स्पर्श करत होते. ऋतिक सावीला बघतच असतो. सावीही त्याच्यात हरवलेली होती. इकडे आभा आपल्या रूमच्या खिडकीत उभी होती. हे बघ ऋषी, पाऊस सुरू झालाय, किती छान आहे ना पाऊस. ती खुश होती, पाऊस बघत होती. ऋषी आभाला पाहत होता. तो विचार करतो की आभा किती खुश आहे पाऊस बघून. मग तो तिचा हात पकडतो. आभाला त्याच्या हाताचा स्पर्श जाणवतो. ती त्याचा हात सोडवून जाऊ लागते, पण ऋषी तिला आपल्याकडे खेचतो आणि आभाच्या चेहऱ्यावर आपला चेहरा लावतो. आभा खूप लाजत होती. तिचे हार्टबीट वाढू लागतात. ती आपले डोळे बंद करते. ऋषीही आपले डोळे बंद करून होता. काही वेळ ते दोघे तसंच राहतात. आभा ऋषीपासून दूर होत बोलते, ऋषी तुला आता जायला पाहिजे. ऋषी परत तिला जवळ खेचत बोलतो, मी कुठंच जाणार नाही, आज मी तुझ्यासोबतच राहीन. आभा एकदम बोलते, काय. ऋषी तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून आभाला पकडून तो सरळ बेडवर लेटवतो आणि बोलतो, मला झोप येत आहे आभा. तो तिला आपल्या छातीशी लावतो. ऋषीचे ऐकून आभा एकदम त्याच्यावरून उठत बोलते, ऋषी हे तू काय बोलतोस, आपण दोघे सोबत. हो सोबत, आणि हो हे पहिली वेळ थोडी आहे.
की आपण सोबत झोपत आहोत, ऋषी म्हणाला. पण कधी? मला तर नाही आठवत, ती म्हणाली. ऋषीला आठवते की जेव्हा तिने जास्त ड्रिंक केली होती तेव्हा ती त्याला पकडून झोपली होती. आबा हैराण होती की हे सर्व कधी झालं, तिला काहीच समजत नव्हते. ऋषी स्माईल करत होता. तू का स्माईल करत आहेस ऋषी? कधी आपण एकासोबत झोपलेलो आहोत. ऋषी तिला आपल्याकडे खेचतो आणि तिला आपल्या खाली करून तिच्या ओठांवर आपले ओठ लावतो आणि तिला किस करू लागतो. आभा त्याच्या किसने शॉक झाली होती, परंतु ती सुद्धा ऋषीच्या किसमध्ये साथ देत होती. काही वेळाने ऋषी आभाला सोडतो आणि बोलतो, आजच्या नंतर तू कधीच विसरणार नाही. आभाला मग आठवते की ती आधीही ऋषीसोबत झोपली होती आणि तिने त्याला किस केले होते. आभा लाजत त्याच्या कुशीत लपते. ऋषी तिला पकडतो आणि दोघंही असंच झोपी जातात. सकाळी आभा जेव्हा आपले डोळे खोलते आणि बघते तर ऋषी तिथं नव्हता. मग ती रात्रीच्याबद्दल विचार करू लागते. ती स्माईल करते आणि स्वतःशीच लाजते. तेवढ्यात तिला ऋषीचा मेसेज येतो, ज्यात ऋषीने लिहिले असते की आज मी कॉलेजमध्ये तुझी वाट पाहेन आणि हो, लेट तर अजिबात होऊ नको. जर तू लेट झालीच तर आपल्या पनिशमेंटसाठी तयार राहा. आबा हा मेसेज वाचून बोलते, आत्ताही हा मला पनिश करेल की काय? ती आणखी जोरात बोलते, ऋषी तू का मला ऑर्डर देत असतो? तू कधीच बदलणार नाही ना? इकडे सावी आणि ऋतिक ऋषीच्या गाडीत बसले होते आणि एकमेकांना इग्नोर करत होते. जेव्हा सकाळी ऋषी आबाच्या घरून निघाला होता तेव्हा त्याला रस्त्यामध्ये ऋतिकची गाडी दिसली होती. मग ऋषी त्या गाडीजवळ जाऊन बघतो तर सावी आणि ऋतिक गाडीमध्ये झोपले होते. ऋषी गाडी चालवत होता आणि ऋतिक त्याच्याजवळ बसला होता. सावी मागच्या सीटवर बसली होती. सावी ऋषीला सर्व सांगते की रात्री अचानक त्यांची कार कशी खराब झाली आणि तिथं नेटवर्कही नव्हता आणि वेळेवरच पाऊस सुरू झाला. दोघंही तिथंच फसून राहिले. सावी, मी तुला नेहमी सांगतो की अशी एकटी घरून निघत जाऊ नकोस, पण तू काही ऐकत नाही माझी. जर ऋतिक नसता तर काहीही झालं असतं तुझ्यासोबत. आणि ही माझी शेवटची वॉर्निंग आहे, ऋषी म्हणाला. सावी ऋषीला जास्त काही बोलत नाही. ती फक्त ओके म्हणते. रोहन कॉलेजमध्ये कुणाशी तरी बोलत होता की तुम्ही मला फोर्स का करताय? मी तुम्हाला आधीच नाही म्हटले आणि जे तुम्ही मला म्हणाल ते मी करेन. तर हा तुमचा गैरसमज आहे. तर प्लीज ह्या गोष्टीसाठी मला कधीच कॉल करू नका. तो कॉल कट करून रागाने कॉलेजच्या टेरेसवर जातो आणि परेशान होऊन बसतो. निया जयसोबत कॉलेजच्या गार्डनमध्ये बसली होती. तेवढ्यात एक मुलगा नियाजवळ लाल गुलाब घेऊन येतो आणि तिला तो देत बोलतो, यू आर व्हेरी ब्युटिफुल, आय लाईक यू, विल यू बी माय गर्लफ्रेंड? निया त्याच्या हातून गुलाब घेत म्हणते, थँक्यू, मला लाल गुलाब खूप आवडतात, परंतु आता तू जो मला म्हटलास त्यासाठी सॉरी. मला माहिती आहे मी सुंदर आहे, पण मला दुसऱ्याची गर्लफ्रेंड बनायची आहे. मग तो मुलगा तिथून उदास होऊन जातो. जय तर नियाचे बोलणे ऐकून शॉक्ड होतो. त्याला विश्वास बसत नाही निया जे बोलली त्याच्यावर. तुला कोणाची गर्लफ्रेंड बनायची आहे निया? जय म्हणाला. मग निया बोलते, मला त्याच्याबद्दल माहिती नाही, परंतु मला इतकं माहिती आहे की तो खूप हँडसम आणि पॉवरफुल आहे, जो माझ्या बरोबरीचा आहे. बस तो मला एक वेळ भेटेल तर माझ्या प्रेमात पडेल. जय तिचे ऐकून आणखी हैराण होतो. तो स्वतःशीच बोलतो, काय माहिती यार, हिचं आता कोणावर मन आलाय. त्याला काय माहिती की ही किती जिद्दी आहे. जर त्या मुलाने हिला नाही म्हटलं तर काय माहिती ही काय करेल. हे देवा, मला वाचव हिच्यापासून, कारण सर्वात आधी ही माझ्यावर भडकेल. तो आपल्याच विचारत होता. निया त्याला बोलते, तू माझे ऐकतेस ना? काय झालं तुला? एकटाच काय बडबडतो? मी हे म्हणत आहे की तुला एखादा मुलगा आवडतो. ही तर गुड न्यूज आहे. तू तर मला सरप्राईज दिलीस. तसं तू त्याला ओळखत नाही का? जय तिला म्हणाला. मी बघितलंय त्याला, तो ह्याच कॉलेजमध्ये आहे. असं म्हणून निया स्माईल करते. तू म्हटलं होतं की आबा भेटली आहे, निया म्हणाली.
मी आधीच तुला म्हटलोय की आभाचा बॉयफ्रेंड खूप डेंजरस आणि पॉवरफुल आहे, तर आभा भेटणारच होती ना. जय म्हणाला. अच्छा असं आहे, तर मला तिच्या बॉयफ्रेंडशी भेटावे लागेल, निया म्हणाली. तू काय निया, त्याला कोणीच भेटू शकणार नाही विना त्याच्या परमिशनने, जय म्हणाला. तू मला नाही ओळखत, मला कोणाचीही परमिशन घ्यायची गरज नाही, निया म्हणाली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.